व्यवस्थित चालू असताना अचानक मला स्कूलमध्ये जावं लागलं. वेळ विचार तुला बघू तर काय बोल, काय विचारलं काय तुला? अजून तू लाजत होता मग? लाजत होता का? मग चल जाऊ दे चल. वेळच नव्हता बदलायला म्हणून मी जशी होते तशीच गेले. मॅक्सी घालूनच स्कूलमध्ये गेले. सुरुवातीला थोडं ऑकवर्ड वाटलं, पण स्वतःलाच समजावलं आपण जे आहोत तेच नॅचरल आहोत. रश्मी सोनवणे करू शकते तर आपण का नाही? त्या स्टेजवर जाऊ शकते मॅक्सी घालून, तर आपण का नाही? म्हणून मी थोड्या वेळात ते ऑकवर्डनेस निघून गेला आणि मी नॉर्मल झाले. हे बघा चापली कुठला, हे बघा चापली चालताय. आम्ही चाललो डोकरो चिकनला आणायला. ओढली जरा वरती गेली बाबा. दुखी चल, ते काके आलेत. ताई पण आहे. काल घ्यायचंच विसरले पण आज घेतो. आमचा डोकू पण निघाला आहे. पोचू त्याने आले भाईला फोन केला का परत हे म्हणतात. तर त्यानंतर मग आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि जातानाच असं छोट्या मोठ्या गप्पा मारून जात होतो. छोट्या गप्पा ही दिवस सुंदर करून जातात नाही का? मम्मी दिसत नाही का? मम्मी दिसत नाही तुला? नंतर घरी आल्यानंतर मुलांचे मग हेअर कट करायचे होते मला. आणि म्हणजे रोजिष्णूचे एवढे हेअर वाढत नाही, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये, पण त्याचं वाढले ना असं कर्ली कर्ली होतात कानाच्या मागे किंवा कुठेही, असं म्हणजे वेगळं दिसतंय. रोजिष्णूचे झाल्यानंतर डुगूचे देखील करून घेतले आणि यांची करामत चालू होती. मग संध्याकाळी मग मी छान असं म्हणजे लहानपणीच्या ह्या नळ्या फ्राय केल्या होत्या. मला खूप आवडतात आणि मी खूप शोधल्या, पण अखेर मला भेटलं. म्हणजे म्हणतात ना कोणत्याही गोष्टी आपण शोधायचं म्हटलं तर भेटतं. हे करेला, आम्ही करेला म्हणायचो लहानपणी. आम्ही असे कर करून खायचो. तेच मी रोजिष्णूला डुगूला दाखवत होती. इथे मी सिंपल अशी न हळद टाकता मस्त अशी खिचडी बनवून आहे. इथे कांदा आणि मिरची पावडर मीठ टाकून मस्त असं हे चाट बनवत होतो आम्ही. म्हणजे ह्याचे पप्पांनी बनवतात, मला खूप आवडतं. नंतर गरम गरमच मस्त असं खिचडी खाण्यासाठी घेतली. ओपन काय होत नव्हती, तर मग मी ओपन केली. अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं आणि दिवस छान संपला. असा माझा नॉर्मल, साधा आणि मनाला जवळचा डेली ब्लॉग. तुम्हालाही असा दिवस अनुभवायला मिळतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. थँक्यू.